डोमा या ठिकाणी मुगदाई मातेचे मंदिर आहे। तिथे मुगदाई मातेची पूजा करून पारंपरिक पद्धतीने नागदिवाळीची सुरुवात केली जाते। मोठ्या प्रमाणात असंख्य लोक या ठिकाणी नागदिवाळी साजरी करायला येतात। तसेच इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात जत्रा सुद्धा पाहायला मिळते। पूजा संपन्न झाल्यानंतर नागदिवाळीची सुरुवात भाषणे, संभाषणे, सत्कार समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे सुद्धा साजरा केला जातो। कलापथक, संगीत आणि भाषणाद्वारे मानव समाजाविषयी जनजागृती करण्यात येते। सुविधेमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येते, वित्तेमुळे समृद्धी येते। कृष्णाची मोहीम राबवली या भारताचे खरे राष्ट्रपिता, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला आणि कर्तृत्वाला वंदन करतो। तुम्ही तुमचा नेतृत्वधारी निवडला, तुम्ही तुमचा नेतृत्वधारी निवडला, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांची मुला दिले असे गौरववाच्या राजांनी कोल्हापूरचे महान राजे आरक्षणाचे जनक आणि जगतच्या मुरुडाईला घेऊन जबाबदार सेवक या दोन्ही मातेला वंदन करणार। माझा आदिवासी समाज, आमची पूर्वीच्या काळी गणव्यवस्था होती, आमच्या समाजामध्ये जात पंचायत होती। या देशाचा मालक आदिवासी, या देशाचा चालक आदिवासी, परंतु आजच्या घडीला माझा आदिवासी समाज भिकारी झालेला आहे। आमच्याकडे आज काही उरलेलं नाही। या देशामध्ये कायदा येऊन ठेवला, परंतु आजही आम्हाला आमच्या स्वतःच्या जल जमिनीसाठी लढावं लागत आहे। व्हॅलिडिटीच्या प्रश्नासाठी आम्हाला वारंवार कोर्टामध्ये जावं लागत आहे। हे कशामुळे? या देशामध्ये कायदा येला, परंतु अजूनपर्यंत आमच्या लोकांना फायदा झालेला नाही। का बरं फायदा झालेला नाही? कारण आम्ही संघटित झालो नाही। जो अभ्यास संविधानाचा माझ्या समाजाला जायला पाहिजे, तो अभ्यास अजूनपर्यंत माझ्या समाजाने घेतला नाही। त्याच्यामुळे आज माझ्या
माझ्या समाजाची अवदशा अशी झालेली आहे, खूप बेकार झालेली आहे. म्हणून म्हणायचं आहे आम्ही घासून ठेवली आदिवासीची तलवार, आम्ही घासून ठेवली आदिवासी. तसेच रात्रीसुद्धा कार्यक्रम असतात, पण आम्हाला लवकर जायचे असल्याने आम्ही ते कॅप्चर करू शकलो नाही. परंतु मित्रांनो, तुम्हाला नागदिवाळी विषयी आणखी काही माहिती असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.